आणि जे म्हणताय दूध व्यवसायात परवडत नाही, फक्त शेण माग राहते, त्यालाही सांगू इच्छितो मी की मित्रांनो, नागरगोजे साहेबांचं शेणच 1 लाख रुपयात जाते. तर जे तुम्ही वर्षभर तिकडे जाऊन पुण्याला मुंबईला कमवणार आहात, ते 1 लाख रुपयाचं इथं त्यांनी शेण इकलं तर तेवढे तुम्ही कमवलेले पैसे त्यांच्यापाशी तयार राहतात. त्याच्यामुळे विषय खूप मोठा राहतो. शेतकरी शेवटी आणि दूध व्यवसाय परवडत नाही ही फक्त आपली एक भाकड कथा आहे. दूध व्यवसाय परवडण्यासाठी पहिल्यांदा तर कालवडींचं नियोजन करावं लागते. याने आज 2 कालवडी या ठिकाणी सांभाळलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण ज्या गाय आहेत, मला वाटतं ह्या पार्ट्या गाय घेतल्या तुम्ही दूध व्यवसाय करण्यासाठी. एकही अशी डायरेक्ट दुधावाली गाय आणली नाही किंवा प्रेग्नंट आणली नाही. तर त्याचा बेनिफिट काय झाला तुम्हाला? बेनिफिट म्हणजे आपल्याकडे चारा एकदम व्यवस्थित मका आणि पैसे खूप कमी लागले. सगळ्यात महत्वाचं भांडवल खूप कमी गुंततं. भांडवल खूप जे कमी की लागलं. लाख रुपयाची 80,000ची गाय घ्यायची, तिचं ॲबॉर्शन झालं, अडवली, वासरू मेलं, अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम आहेत त्यापेक्षा डायरेक्ट वेलेली आहे ती. आणि लाख रुपयाची गाय आणून पुन्हा पार्टी झाली विकायची, मग 50,000 विकायला लागते. आपण 20,000ची गाय आणून 40ला कसं विकायची हे बघतात ना. त्याच्यामुळे दूध व्यवसाय परवडतो. ही सगळ्यात महत्वाची आणि मुख्य बाब आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण जनावरं घेऊ त्यावेळेस घेतानाच पैसे कसे कमीत कमी लागतील आणि जनावर चांगल्या पद्धतीचं दूध देणारं कसं भेटेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 2